या गुड मॉर्निंग सर. बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर पाथर्डी तालुका अहिल्यानगर जिल्हा. ओके. आता बघा, अहमदनगरचं नामकरण जे झालं अहिल्यानगर, याच्याबद्दल काय मत आहे बरं तुमचं? सर अहिल्याबाईंचा जन्म चोंडी या ठिकाणी झाला. तर त्यांचं जे योगदान आहे सामाजिक, धार्मिक व सगळ्या बाबतीत, तर त्याचं योगदान पाहता आपण कुठेतरी त्याला नावाजलं पाहिजे. तर त्यासाठी जिल्ह्याचं नामांतरण करणं मला वाटतं की काही प्रमाणात योग्य आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या प्रशासनाविषयी जे आहे 5 वाक्यात माहिती सांगा बरं. सर त्यांचे जे हस्बंड आहेत ते वारल्यानंतर त्यांनी एकट्यांनी सर्व महू जो इंदोर मध्य प्रदेशमधला जे सगळं त्यांचा प्रदेश होता तर सांभाळला. तिथे त्यांनी शेतकऱ्यांसाठी वगैरे भरपूर कामं केले. तिथे दुष्काळ पडलेला होता तर त्यावेळी त्यांनी जे विणण काम ह्याच्याबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली आणि तिथे त्यांना योग्य ते सूतकाम वगैरे करण्यासाठी माहेश्वरी साडी वगैरे हे त्यांनी उत्पादन घेण्यासाठी मदत केली. नंतर माहेश्वरी साडी बघितली आहे तुम्ही? हो सर. काय वैशिष्ट्य असतं बरं माहेश्वरी साडीचं? सर त्याचं कापड एकदम थिन असतं आणि काठ नाजूक असतं. तुम्हाला फूड सेफ्टी डिपार्टमेंट मध्ये का काम करायचं आहे बरं? जे अडल्ट्रेशनचं प्रमाण आहे किंवा जे अलर्टनेस आहे, नंतर जे लोकांच्या जागरूकता आहे ती फार कमी आहे. तर मला असं वाटतं तर प्रशासनात जाऊन योग्यरित्या जर कामं केलं, लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट केला, योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य तो निर्णय घेतला तर चांगलं काम करू शकता. तुम्ही ऍग्रिकल्चर मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे बरोबर? हो सर. तुम्हाला ऍग्रिकल्चर सर्व्हिसेसची पण संधी आहे बघा. हो सर. कुठं काम करायला आवडेल बरं तुम्हाला, ऍग्रिकल्चर मध्ये किंवा फूड सेफ्टी मध्ये? ती पण संधी जर उपलब्ध असेल तर? सर दोन्ही जर असतील तर मी प्रायोरिटी ॲग्रिकल्चरला देईल, कारण माझी डिग्री त्यात झाली आहे आणि जसं फूडमधलं नॉलेज मी गेन करेल आता, जेवढे त्याच्यापेक्षा जास्त प्रशासनात जाऊन आणखीन गेन करेल. पण आता सध्या ॲग्रीचं नॉलेज माझं जास्त आहे तर त्यामुळे जर प्रायोरिटी वाईज ॲग्रिकल्चरला फर्स्ट प्रायोरिटी देईल. ओके. तुम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहात? हो सर. सध्या भिडेवाडा न्यूज मध्ये बरं, का बरं? सर त्याचं जे जुनं बांधकाम होतं ते पाडून त्याला तिथे स्मारक बांधायचं काम चालू होतं. काय वैशिष्ट्य आहे भिडेवाड्याचं? तिथे पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. बरं. फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने जे आहे मिनरल वॉटरला एका विशिष्ट कॅटेगरीमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे काही दिवसांपूर्वी, सांगू शकता? हाय रिस्क. का बरं? सर त्यात मायक्रोचे बॉटल्स आहेत त्या प्लास्टिकमुळे त्यात मायक्रो प्लास्टिक उतरलं जातं तर ते हजार्डस आहे हेल्थसाठी, त्यामुळे. ओके. मायक्रो प्लास्टिक सोडून दुसरा काही इश्यू असू शकतो का त्याच्यामध्ये? सर जे हेवी मेटल्स आहेत आर्सेनिक वगैरे, लीड, आर्सेनिक हे जे कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस आहेत तर त्यामुळेही त्याची योग्य ते व्यवस्थित टेस्टिंग न झाल्यामुळे काही काही प्रमाणात ते आढळतं. आणि जे रेल्वे स्टेशन्स वगैरे आहे तिथं काही काही पॅकेज बॉटल्स परत रियूज केल्या जातात तर तोही एक पॉईंट आहे. बरं. मग आता रेल्वे स्टेशनवर जे एखादी बॉटल जी आहे ती रियूज होते बघा, तर ती होऊ नये याच्यासाठी काय करायला पाहिजे बरं? तिथले जे सगळे तिथे स्टेशन्सवर योग्य ठिकाणी हे लावले पाहिजे की रियूज बॉटल्स यूज झाल्यानंतर त्याचे जे झाकण आहे ते फोल्ड करून त्यात परत टाकायचं, म्हणजे ते रियूज करता येणार नाहीत. असं अवेअरनेस कॅम्पेनसाठी तिथे पोस्टर वगैरे प्रत्येक ठिकाणी किंवा ऍडव्हर्टाईज चालतात तिथे लावू शकतो. असिस्टंट कमिशनर फूड या पदाची कर्तव्य काय असतात बरं? सर तिथे फर्स्ट जे त्यांच्या अंडर जे FSO आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर येतात, त्यांना योग्य वेळी म्हणजे अंमलबजावणीचे आदेश देणे, नंतरून जे लायसन्स कॅन्सलेशनची प्रक्रिया आहे ती ह्यांच्याकडे असते, ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरकडे असते. पण जर एखादं केस आली तर त्याबद्दल निर्णय देणे वगैरे. बरं सर. लायसनिंग आणि रजिस्ट्रेशन मध्ये काय डिफरन्स आहे बरं? रजिस्ट्रेशन हे लेस दॅन 10 लाख और 12 लाख साठी होतं आणि लायसन्सिंग हे 12 लाख to 20 करोड याच्यासाठी होतं. ओके. तुम्ही फूड डिस्प्ले बोर्ड असा शब्द ऐकलाय का? सर ऐकलाय पण त्याबद्दल एवढं. बरं. सध्या चहासाठी जे पेपर कप वापरले जातात बघा ते चर्चेमध्ये आहेत, काय करायचं बरं त्यामागचं? सर त्यासाठी एकतर ग्लास कप वापरू शकतात, ग्लासचे, किंवा जे सपोज ज्या ज्या एरियामध्ये खूप सारे स्टॉल्स आहेत तिथे स्टीलचे कप वापरले. तुम्ही चहा पितात का? हो सर.
बरं, चहा हेल्दी असतो का बरं? सर जो योग्य प्रकारे बनवला तर हेल्दी असतो. बरं, कशा प्रकारे बनवला पाहिजे मग तो हेल्दी होण्यासाठी? सर ब्लॅक टी जास्त हेल्दी आहे. जे दुधात मिसळतं त्याच्यातनं ते कॅटेचिन हे प्रमाण त्यात वाढतं जर दूध जास्त उकळलं तर. बरं, मग तुम्ही ब्लॅक टी पितात की दुधावाला पिता? सर दुधाचा. दुधाचा पिता. बरं, फंक्शनल फूड्स काय असतात बरं? सर फंक्शनल फूड्स म्हणजे ज्याच्यात वेगवेगळे मिनरल्स जे बॉडीसाठी युजफुल आहेत ते त्यात असतात. काही एक्झाम्पल देता येईल का तुम्हाला फंक्शनल फूड्सचे? सीड्स, चिया सीड्स, नंतर फ्लॅक्स सीड्स, हे सगळं आहे. ओके, तुम्ही अपोजिट फूड असा शब्द ऐकलाय का? मराठीत त्याला आपण विरुद्धान्न म्हणतो. हा, काय असतं अपोजिट फूड? सर म्हणजे जे बॉडीत जाऊन त्याचा अँटेगॉनिस्टिक इफेक्ट होतो, ऑपोजिट इफेक्ट होऊ शकतो त्याचा. जसं की जर आपण नॉनव्हेज खाल्लं तर त्याच्यासोबत मिल्क प्रोडक्ट्स नाही खायचे, किंवा संत्री वगैरे हे जे सिट्रस फ्रुट्स आहेत त्याच्यासोबत मिल्क प्रोडक्ट्स नाही खायचे असं. बरं, जंक फूड जे असतात बघा किंवा फास्ट फूड ते अनहेल्दी कन्सिडर केले जातात. काय रिझन आहे बरं त्यामागचं? सर जंक फूड मोस्टली पाहिलं बर्गर पिझ्झा तर त्याच्यात जो मैदा यूज होतो तर तो स्टार्च जास्त प्रमाणात असतं आणि त्याच्यात त्यामुळे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्त बॉडीमध्ये होतो, मग ते डायजेस्ट प्रॉपरली होत नाही त्यामुळे. आणि जे बनवण्याची प्रक्रिया आहे ती पण हायजेनिक आहे की नाही हे त्या प्लेसवर डिपेंड आहे. तुम्ही खातात का जंक फूड, फास्ट फूड? हा, थोड्या प्रमाणात कधीतरी. मग तुम्ही जेव्हा खातात तुम्ही काही सेफ्टी मेजर्स घेतात का? मी मोस्टली स्ट्रीटवर कधीच खात नाही. जर जायचं तर चांगल्या प्लेस, चांगल्या ठिकाणी जाऊन एन्श्योर करते की तिथे क्लीनलीनेस असेल. बरं, तुमच्या किचन मध्ये जाता का तुम्ही हॉटेलच्या? नाही सर, ते अलाउड नसतं काही काही ठिकाणी, ते बाहेरून. तुम्ही कशाच्या आधारे हे इन्शुअर करता की बाबा हे हायजेनिक आहे बरं? सर जे वेटर्स वगैरे असतात त्यांनी ग्लोव्स घातलेले किंवा जे केसांवर हे असेल मास्क असतील तर. बरं, तुमचं ऍग्रिकल्चर झालं. ओके, काही ऑइल सीड्सचे एक्झाम्पल द्या बरं. ऑइल सीड्स मेजरली बघितलं तर फर्स्ट सनफ्लावर, ग्राउंडनट, सॅफ्लावर, सीसेम, ग्राउंडनट एक्सेट्रा. कुठलं रिफाईन ऑइल हेल्दी समजलं जातं बरं सगळ्यात? सनफ्लावर. बरं, शेती आहे तुमच्याकडे? हो सर. काय शेतामध्ये? आता सध्या गहू लावलेला आहे. गहू आहे. गव्हापासून कुठलं पॅकेज फूड तयार करता येतं का? गव्हापासून व्हीट आटा जे पॅकेज मध्ये फ्लोर देतात ते, आणि गव्हाच्या शेवया पण बनवतात, त्याच्यात थोडासा मैदा मिक्स करतात. नूडल्स बनवता येतात का? हो, नूडल्स बनवतात. बरं, काय हॉबी आहे तुम्हाला? हो सर. अपसायकलिंग. काय असतं ते अपसायकलिंग? अपसायकलिंग म्हणजे ज्या वस्तू आपण युज करत नाही, फेकून त्याच्या मार्गावर आलेल्या आहेत त्यातनं काहीतरी इनोव्हेटिव्ह क्रिएट करायचं. आणि ते जसं की सपोज टी शर्ट आहे, जर जुना झाला तर आपण फेकून देतो, मग त्याच्यापासून टोट बॅग्स जे असतात त्या आपण बनवू शकतो. किंवा जुन्या साड्या आहेत त्यापासून पायपुसणी वगैरे बनवायची. जे कंटेनर्स आहेत जे सपोज किचन मध्ये काही तेलाचे डबे वगैरे असतील त्याच्यापासून असं स्टोरेज बॉक्स वगैरे तयार करणं. बरं, लिहून झाल्यानंतर ते पेन शिल्लक राहतात बघा, त्याच्यापासून काही बनवलंय का तुम्ही? नाही सर, अजून तरी नाही बनवलं, मी ट्राय करेल. मला सांगा, जर तुम्हाला घरी अडल्ट्रेशन बघायचं असेल तर त्याच्यासाठी फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने काही हॅक्स दिलेले आहेत का? हो सर, त्यांचं बुकलेट आहे, म्हणजे 4 बुकलेट आहेत, पिंक, ऑरेंज, येलो आणि डॅट म्हणून आहे, डिटेक्शन ऑफ अडल्ट्रेशन विथ रॅपिड टेस्ट. त्याच्यात 41 टेस्ट दिलेल्या आहेत, तर त्या आपण रेफर करू शकतो. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.